टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। घरगुती सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयाची वाढ झाल्यानंतर आता पुन्हा नागरिकांना दणका बसलाय। तो सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली। जवळपास 1.5 रुपयाची वाढ आपल्याला झाल्याची पाहायला मिळते। आपण बघू शकतो की आज मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। जवळपास 3 महिन्यानंतर ही दरवाढ झाली आहे आणि 1.5 रुपयाची वाढ झालेली आहे सीएनजीच्या दरामध्ये। त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप होतोय। आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत। सर काय सांगाल की परत सीएनजी दर वाढले, काल आपल्या घरगुती सिलेंडरचे दर सुद्धा वाढले होते, काय सांगाल? महागाई वाढते आता जी वाढणार आहे ते वाढणार आहे, त्याला काय इलाज आहे? परवडणार का रिक्षा चालवला? सगळं होणार परवडणार। बघू शकतात की आता ते महागाई वाढली आहे तरी आता नागरिकांना आता काय पर्याय नसल्यामुळे त्याचं म्हणतात सीएनजीचे दर अजून 1.5 रुपयाने वाढले, काय सांगाल? आता प्रत्येक जागी महागाई होतच चालली आहे। आता काय करणार मनुष्यांनी? वाढवले 3 रुपये मीटर वाढवलं, सगळं काय केलं, पण काय उपयोग नाही। नाही परवडतं काय? आमच्या काळात आम्ही 65 पैशांनी डझन केळी खाल्ली, आज 40 रुपये डझननी खातोय। ही इतकी महागाई झालेली आहे, काय उपयोग आहे? बघू शकतो की नागरिक हे आता हवालदिल झालेत आणि करणार काय असं सांगतायत की सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे रिक्षा चालक असतील किंवा अनेक जे आता घरगुती ज्या कार असतात, प्रायव्हेट कार, त्यांना सुद्धा याचा फटका आता बसणार आहेत आणि अजून महागाईमध्ये ही भर पडणार आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हे महागाईच्या दणक्यामध्ये सलग हा दुसरा झटका मुंबईकरांना बसलाय। कॅमेरामन गणेश रहाटेसह मिहिरा ढाकणे, टीव्ही 9 मराठी, ठाणे।